तर आता मला लई वेळ झालेला आहे ब्लॉग स्टार्ट करायला, कारण की मी आज लेट उठले आणि आज शाळेत मी नाही गेले. तर आता दुपारचे वाजत आहे 11:30. बघा केवढं ऊन आलेलं आहे. तर आता मी खिचडी बनवत होते. मला ध्यानात मला ब्लॉग काढायचं होतं, त्याच्यामुळं मग मी ब्लॉग काढायला घेतलं. हे बघा आमची खिचडी अजून शिजत आहे आणि माझी मम्मी कपडे धुत आहे. आणि आज मम्मी पप्पा घरी नाही आहेत 4 वाजेपर्यंत, आणि ते जाणार आहे शिवकथा ऐकायला वेरूळला. त्याच्यानंतर भेटूया, थोड्या वेळाने भेटूया. भांडे घासून घेते. मी आता बसलेले आहे, माझं जेवण वगैरे सगळं झालं आणि मी थोडेसे व्हिडिओ बनवले. आणि हे बघा आता मी TV बघत आहे. हे आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हे पिक्चर बघते आहे. मम्मी पप्पा बी घरी नाही, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी. आणि मम्मी एकटीच आहे, दीदी बी कॉलेजला गेलेली आहे. तर आता आपण भेटूया नंतर, बाय. आता मी जात आहे गच्चीवर कपडे आणायला. आता वाजत आहे 4:15. आणि हे बघा आमची खिडकी आहे इकडून. ते गच्ची थोडी संध्याकाळ चला आता मी कपडे घेते, त्याच्यानंतर भेटते. त्याच्यानंतर बाय. तर मी आता गच्चीवरून खाली आलेले आहे. हे बघा, हे इग्नोर करा तुम्ही. आणि आज संध्याकाळचे 6 वाजता बघा माहोल कसं आहे. आणि मम्मी पप्पा बी अजून आलेले नाही आहेत घरी, अजून माझी बहीण आलेली आहे. हे बघा गाणं म्हणत आहे. आणि हे बघा मी आता CID बघत आहे. तर हाय गाईज, तर आता संध्याकाळचे 6:30 वाजत आहे. मी 6चा बनवला होता ब्लॉग. आणि हे बघा आता मी CIDच बघू राहिले. आज तारकला तर लागलंच नाही, मला कसं तरी उडायला. आणि मम्मी पप्पा तू घरी नाही, कधी येणार मला काही नक्की नाही, टाईम होणार आहे असं म्हणले होते. आणि मग आता मी इथंच एंड करते. उद्या सकाळी भेटू.